महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध जयंती महोत्सव समितीतर्फे आज बुद्ध जयंतीनिमित्त आज 23 मे रोजी सकाळी जळगाव शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य मिरवणुकीचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते। या मिरवणुकीमध्ये आबालवृद्धांसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती। जळगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ही भव्य मिरवणूक काढण्यात आली असून कोर्ट चौक, स्टेडियम चौक, स्वतंत्र चौक मार्गे संत चोखामेळा वसतिगृह येथे या भव्य मिरवणुकीचा समारोप या प्रसंगी करण्यात आला। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध जयंती महोत्सव समितीतर्फे या भव्य मिरवणुकीचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते। या साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न भारतीय घटनाशिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या जळगाव शहरामध्ये सालाबादाप्रमाणे बौद्ध जयंती, बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। नेहमी जे सालाबादाप्रमाणे जे जयंती उत्सव होतो त्यापेक्षा यावर्षी थोडा आगळा वेगळा उत्सव या ठिकाणी रथाच्या सुशोभीकरणामध्ये केलेला आहे। जे आपलं विहार आहे सुगत तथागत महाविहार, या ठिकाणी पूज्य भंते यांना सुगतवंश महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली सर्व बौद्ध अनुयायी नेहमीप्रमाणे या जयंती उत्सवामध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहतात। त्याचप्रमाणे ही रॅली आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांना पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करून तिथून सुरुवात झाली। तिथे पूज्य भदंत आणि सुगतवंश महाथेरो यांनी सर्व उपासकांना तिसरण पंचशील देऊन रॅलीला सुरुवात केली। रॅली तिथून निघाल्यानंतर टावर चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्टँड, पांडे चौक, तिथून संत चोखामेळा या ठिकाणी रॅलीचा समारोप या सर्व उपासकांच्या मदतीने या ठिकाणी होणार आहे। तेवढं या ठिकाणी मी थांबतो। 8 दिवसभरामध्ये नेहमी सुगत तथागत विहारात सर्व उपासकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक उपासकाने आपल्या आपल्या परीने त्या ठिकाणी काय काय सुशोभीकरण करता येईल त्यामध्ये आमचे इंजिनियर साहेब प्रमोद सपकाळे यांनी त्या ठिकाणी एक विहारामध्ये एक 51,000चा एक चांगला मोठा झुंबर या ठिकाणी बुद्ध सुशोभीकरण करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी दिला। असे सर्व उपासकांनी आपल्या आपल्या परीने त्या ठिकाणी 8 दिवसापासून सुशोभीकरण कसं होईल याकडे लक्ष ठेवून आपल्या